जालना जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे। अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत। पडक्या भिंती, गळकी छप्पर अशी झेडपीच्या शाळांची अवस्था आहे। हे शाळांचे वर्ग आहेत की मृत्यूचे सापळे असा प्रश्न शाळांची दुरावस्था पाहताना पडल्याशिवाय राहत नाही। बघूयात। कुठे पडक्या भिंती, कुठे गळकं छप्पर। शाळेचे वर्ग की मृत्यूचा सापळा। शिक्षण मंत्री साहेब इकडे लक्ष द्या। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या कुंभारझरी गावची जिल्हा परिषदेची शाळा पहा। शाळेतील 4 वर्गखोल्या मोडकळीस आल्यात। शाळेवरचे पत्रे वाकलेत, तर काही पत्र्यांमधून पावसाचं पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये येत आहे। जुन्या खोल्यांच्या अवतीभोवती विंचू आणि सापांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। शाळेत वारंवार साप निघत असल्यानं विद्यार्थी चांगले भयभीत झाले आहेत। आम्ही तर ग्राउंडवर खेळतो तर सरपडा निघते, तर आम्हाला शाळेत यायला भीती वाटते। कुंभारझरी जिल्हा परिषद शाळेनं या जीर्ण झालेल्या खोल्या पाडण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवला। पंचायत समितीने हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला, पण त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी असंच भीतीच्या वातावरणात शिक्षण घ्यायचं का असा प्रश्न निर्माण झालाय। या ज्या 4 वर्ग खोल्या आहेत, या 4 खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत। त्या 18/12/2025 ला गट विकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती जाफराबाद या ठिकाणी प्रस्ताव दाखल केलेला आहे। त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे? पुढे काही झालं का यावर? नाही, यावर काही नाही झालं। तर वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचं कुंभारझरीच्या सरपंचांचं म्हणणं आहे। या शाळा खोल्या होण्यासाठी आम्ही वारंवार 2024 पासून कमीत कमी बीओ ऑफिस असन, त्यानंतर त्यांच्या मार्फत जिल्हा परिषद 4 ते 5 वेळेस आम्ही प्रस्ताव दिलेले। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एवढे साप निघत आहे। रोज 1-2 दिवस गेले की या ठिकाणी साप निघत आहे। आणि त्यानंतर दुर्गंधी आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी की पूर्ण या पावसामुळे दुर्गंधी पसरत आहे। जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1488 शाळा आहेत। यातील 1036 वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत, काही जीर्ण झाल्या आहेत। अनेक वर्गखोल्यांची पत्र गळकी असल्यानं शाळेत पाणी साचतं। आता कोणत्या तालुक्यात किती वर्गखोल्या मोडकळीस आल्यात? जालन्यामध्ये 129, अंबडमध्ये 178, घनसावंगीत 115, बदनापुरात 138, मंठामध्ये 65, परतूरमध्ये 76, भोकरदनमध्ये 225, जाफराबादमध्ये 110 एवढ्या वर्गखोल्यांची अवस्था दयनीय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातल्या हजारो जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजतात। शिक्षण विभागाचे अधिकारी या जीर्ण खोल्यांची पाहणीही करतात, मात्र कोणताही ठाम निर्णय होत नाही। त्यामुळे या वर्गखोल्यांची अवस्था आणखीन बिकट होत चालली आहे। कुंभारझरी जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांची झालेली जीर्ण अवस्था हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। जिल्ह्यामध्ये 1036 वर्गखोल्यांची अशीच अवस्था आहे। याबाबत जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे नवीन वर्गखोल्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।